गुलाबजाम आवडत नाही अशी व्यक्ती मिळणे अवघडच, पण प्रत्येक वेळी गुलाबजाम करण्यासाठी खवा मिळेलच असं नाही. आज मी तुम्हाला अगदी सोपी, पटकन होणारी आणि खवा न वापरताही खव्यासारखी लागणारी गुलाबजामची रेसिपी दाखवणार आहे. या गुलाबजामसाठी प्रीमिक्स देखील आपण घरीच बनवणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, माव्याचा वापर न करता देखील किती मऊ रसरशीत असे हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. हे गुलाबजाम बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते एकदा बघून घ्या. सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी मैदा घातलेला आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे हे गुलाबजामसाठी प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे प्रीमिक्स तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये 15 दिवस सहज स्टोअर करून ठेवू शकता. आता या मिश्रणामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. तूप या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता गरजेनुसार थोडं थोडं दूध टाकत ह्याचा पिठाचा गोळा मऊसर असा मळून घ्यायचा. दूध हे रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे. जर का तुम्ही हे गुलाबजामचं प्रीमिक्स तयार करून ठेवलं असेल तर त्याच्यामध्ये फक्त तूप आणि दूध घालून तुम्ही पटकन गुलाबजाम बनवू शकता. अशा प्रकारे अगदी मऊसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा. आता पिठावरती झाकण ठेवून हे पीठ मी 15 मिनटं बाजूला ठेवून देणार आहे. त्यामुळे पीठ हे छान मुरतं आणि मऊ आणि स्पॉन्जी असे हे गुलाबजाम तयार होतात. 15 मिनिटानंतर पुन्हा हे पीठ मळून घ्यायचं. जेवढं हे पीठ छान मळलं जाईल तेवढेच त्या पिठाला क्रॅक पडणार नाहीत आणि गुलाबजाम छान मऊ लुसलुशीत होतील. आता या पिठाचे तुम्हाला पाहिजे त्या लहान मोठ्या आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचे. अशा प्रकारे सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत. आता हे गुलाबजाम फ्राय करून घ्यायचे. गुलाबजाम तळताना नेहमी मंद गॅसवरती तळायचे आणि सतत हलवत राहायचे. त्यामुळे ते सगळ्या बाजूनी सारख्या कलरमध्ये तळले जातात. नाहीतर एखाद्या बाजूनी करपतात आणि दुसऱ्या बाजूनी कच्चे राहतात. त्यामुळे गुलाबजाम तळताना नेहमी ते हलक्या हाताने चमच्याने फिरवत राहायचे. तुम्ही इथे बघू शकता, गुलाबजाम हे आकाराने सुद्धा डबल झालेले आहेत आणि कलरसुद्धा छान सोनेरी आलेला आहे. गुलाबजाम हे आता रेडी झालेले आहेत, ते काढून घेऊयात. गुलाबजाम बनवताना सगळ्यात आधी पाक तयार करून घ्यायचा, म्हणजे गुलाबजाम तयार झाल्यानंतर ते पाकामध्ये टाकता येतात. इथे मी एका भांड्यामध्ये 2 वाट्या साखर आणि 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर चमच्याने सतत हलवत राहायचं, म्हणजे पूर्ण साखर ही व्यवस्थित विरघळते. हा पाक तयार करताना तुम्ही अर्धा चमचा लिंबाचा रस देखील घालू शकता, म्हणजे साखरेच्या पाकामध्ये त्याचे खडे तयार होत नाहीत. पाकामध्ये 1 चमचा वेलची पूड घातले. तुम्ही त्याच्यामध्ये केसर देखील घालू शकता. हा साखरेचा पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी करायचा नाही आहे, एकदम पातळ पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक थोडा गरम असतानाच त्याच्यामध्ये तळलेले सगळे गुलाबजाम घालायचे. कमीत कमी 2 तास तरी हे गुलाबजाम पाकामध्ये भिजवत ठेवायचे. हे गुलाबजाम तयार करण्यासाठी साहित्य देखील खूप कमी लागतं. इथे एक मी गुलाबजाम कापून दाखवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत असे हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. घरच्या घरी अगदी मोजक्याच साहित्यात तयार होणारे हे गुलाबजाम खायला देखील खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.